ही भर उन्हातून गड किल्ल्यांची भटकंती करण्यासाठी मी इगतपुरी येथे गेलो होतो. पहिलं ठिकाण आहे वैतरणा धरण. वैतरणा धरण हे मुंबईला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरणापैकी एक आहे. त्यानंतर मी त्रिंगलवाडी किल्ल्याला जाणार आहे. तर वेलकम टू आर्किलॉग्स. आता मी कसाऱ्यामध्ये आलो आहे आणि आता इगतपुरीला जाणार आहे. आणि माझ्यासोबत आहे दादा ऑफिसमधले. आता हे कुठचं डॅम आहे? हा वैतरणा. वैतरणामध्ये वैतरणा खूप मोठा आहे एकदम वैतरणा. आणि ह्यानंतर आम्ही त्रिंगलवाडी किल्ल्याला जाणार आहे. ही खूप मजा येणार आहे आणि थोडा वेळ झाला आहे पण एक्सप्लोर नक्की करू, नक्की भेटू. अहिल्याबाई होळकर समाज कल्याण कार्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही विहीर. गडावरच्या प्रवासाला खरी सुरुवात झाली. ऊन तर लागत होतं पण गडावर जाण्याची उत्सुकताही खूप होती. पोचलोय. माझ्यासोबत दादा पण आहे आणि आम्ही दुपारचे ट्रेक करतो आहे. खरं तर लेट झाला आम्हाला. आणि हा त्रिंगलवाडी इगतपुरीमध्ये येतो आणि जास्त लोक पण नाहीत. आणि आता आम्ही पहिल्या लोकेशनला जातो ती केव्स बघतोय, एक लेणी ती आता तिथे आहे पुढे तिथे. आणि मग तिथून आम्ही ट्रेक करत त्रिंगलवाडी किल्ल्यापाशी राहणार. कनेक्ट राहा आणि कसं वाटतंय व्हिडिओ तो पण सांगा तुम्ही. थोड्याशा आणि अशा तऱ्हेने आम्ही त्रिंगलवाडीला पोचलो आहे. पुढे पाहता तो गड आणि वाट तिथे. बघू आता आम्ही कुठपर्यंत जातो ते. तर किल्ल्यापाशी जाण्यासाठी हा एक मार्ग आहे. आणि हे प्रवेशद्वार आणि हनुमानजी स्टेज काढले. प्रवेशद्वार अजून तसंच आहे. इथून हा त्रिंगलवाडी किल्ला आहे तो इगतपुरी. तर अशा तऱ्हेने आमचा ट्रेक आता इथे खतम झाला आहे, संपला आहेच. खूप भारी वाटलं, मजा पण आली आणि मेमरीज पण खूप कॅप्चर केलेत, व्हिडिओ पण आहे. आणि दादा कसं वाटलं ट्रेक करताना? मन आणि मूड एकदम फ्रेश झाला. रिफ्रेश झालं. आता परत ते आहे त्या कामाला ऑफिसला जायचं आहे. परत फिरसे जॉब करण्या पडेल का. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कनेक्ट राहा, टच राहा. बाय बाय.